जे काही ट्रेन्स मुंबईवरनं हावराकडे जातात ती ट्रेन फुल आहेत. जी जनरल लाईन आहेत त्या जनरल लाईनीमध्ये आपण म्हणू शकतो की खूप मोठमोठे रांगे लागत आहेत. बसेस करून लोक पश्चिम बंगालकडे चाललेले आहेत आणि 500-700 रुपयामध्ये बंगाली कामं करतात. 2 टाइम जेवणाला तर 100 गेले, 200 गेले, चहा पाण्याचे 100 गेले, बाकी इतर खर्च गेले 100 रुपये. राहिलं काय शिल्लक? परिस्थितीत बदल नाही आला, सुधार नाही आला तर काय परिस्थिती वाटते तुम्हाला पुढे? काय होणार? लूटमार होणार, चोऱ्या होणार, डाके घालणार लोक. सध्या आपण मुंबईच्या झवेरी बाजारमध्ये आहात आणि झवेरी बाजारमध्ये पश्चिम बंगालमध्ये जे निवडणूक आहे तिथे वोट करणारे लोक खूप मोठ्या प्रमाणात जात आहेत आणि केरू कोलेजी आपल्यासोबत जुळलेले आहेत. तुम्ही जे जेवण देतात ते जास्तीत जास्त इथे जे कारागीर आहेत ते जेवण करतात. किती कमी झाले जे कारागीर? 70%, 30% आहेत. ते बी मे महिन्या होईत 10%वरती येणार मे महिना अखेरपर्यंत. याला जोडूनच एलपीजी सिलेंडरमुळे आपण म्हणू शकतो की एलपीजी कारण सिलेंडर नाही आहे. कोळशाचे बाजार डबल झाले. कोळशाचे मिळत होते ते कोळशाचे बाजार पण डबल झाले ना. आणि सिलेंडर तर मिळत नाही. मध्ये आता 2 दिवस मिळू लागले, परत आणि बंद झाले सिलेंडर. जे वर्ग काम करणारा आहेत त्याला इतकी का उत्सुकता आहे गाव जायची? काय रुमर आहे लॉकडाऊन सारखे होणार? काय लॉकडाऊन सारखी उमर आहे किंवा काय लोक आता 70% हॉटेल बंद आहेत मुंबईमध्ये. 30% हॉटेल बंद आहेत. आजच्या तारखेत 30% बंदच आहे. आणि आता हडताल झालं गॅसचं की आता खुल्ली होती काल परवा, आता बंद झाली की मग एकदा काय बंद तर माणसं पण वर्कर पण नाही राहणार. पण तुम्हाला फरक जाणून येते की खूप लोक गेलेले आहेत. आमची स्वतःची माणसं गेलेले आहेत. त्याच्यावर आम्हाला सगळं जाणवतं. असा ही परिस्थितीत बदल नाही आला, सुधार नाही आला तर काय परिस्थिती वाटते तुम्हाला पुढे? काय होणार? लूटमार होणार, चोऱ्या होणार, डाके घालणार लोक. दुसरं काय करणार? पोटाला जेवण तर पाहिजे. एक टाइम चोऱ्या करणार, किसे कापणार लोकांचे. जे काही जेवणाचे रेट वाढलेले त्यामुळे अफोर्ड करू शकत नाही लोक, जे 15,000 10,000 कमवणारे लोक आहेत. हो, 10-20 कमवणारा माणूस काय करू शकतो? काय करू शकत नाही. बाजाराचे भाव वाढल्याच्या नंतर 500-700 रुपयामध्ये बंगाली कामं करतात. 2 टाइम जेवणाला तर 100 गेले, 200 गेले, चहा पाण्याचे 100 गेले, बाकी इतर खर्च गेले 100 रुपये. राहिलं काय शिल्लक? त्याच्यामुळं सगळे लोक म्हणतात महागाईमुळे गावी गेलेलं परवडलं. धन्यवाद आमच्याशी बोलल्यामुळे. तर आपण म्हणू शकतो की परिस्थिती जी आहे ती मार्केटमध्ये जाणून येते. हा झवेरी बाजारमध्ये काम करणारा जे कारागीर जे जेवरात बनवतो आणि ते पूर्ण भारतात जातात झवेरी बाजारवरनं, त्यांच्यावर एक तर पश्चिम बंगालमध्ये निवडणूक आहेत त्यासाठी SIR झाला होता. SIR मध्ये वोटर लिस्टमध्ये ज्यांचे नावं आले त्यांना कंपल्सरी असं वाटत की आपण जाऊन मतदान केलाच पाहिजे. कारण इथे अशी अफवा आहे की जर ते मतदान केलं नाही तर पुढे आपल्याला जाऊन आपली जी सिटिझनशिप आहे त्याच्यावर भार येऊ शकतो. जमिनी सरकारकडून जप्त केली जाणार. या सगळ्या रुमरमुळे जे काही ट्रेन्स मुंबईवरनं हावराकडे जातात ती ट्रेन फुल आहेत. जी जनरल लाईन आहेत त्या जनरल लाईनीमध्ये आपण म्हणू शकतो की खूप मोठमोठे रांगे लागत आहेत. बसेस करून लोक पश्चिम बंगालकडे चाललेले आहेत आणि ह्या परिस्थितीमध्ये जे बिझनेस चालवणारे लोक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की 2-3 महिन्यापासून स्लोडाऊन होता कारण सोन्याचे रेट्स वाढले होते. आता वोटिंग असल्यामुळे लेबर जात आहेत, तर ही बिझनेससाठी चांगली बाब नाहीये. कॅमेरा पर्सन आशिष धामापूरकर सोबत मुंबई तकसाठी मुस्तफा शेख.